सोलापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। उपसाबंदी आदेशाविरोधात भिलवडी शेतकऱ्यांचा निषेध मोर्चा। प्रतिकात्मक फास आंदोलनातून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न। शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपसाबंदी आदेशात तातडीने शिथिलता आणावी या मागणीसाठी भिलवडी परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडत निषेध मोर्चा, गाव बंद आणि प्रतिकात्मक फास आंदोलन केले। पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामासह ऊस पिकांवर संकट निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर भिलवडी दक्षिण भाग सोसायटी ते मारुती मंदिर या मार्गावर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध मोर्चा काढला। तसेच सकाळी 10 वाजेपर्यंत गावातील सर्व आस्थापना बंद ठेवून शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते। उपसाबंदी आदेश रद्द करा, शेतीला पाणी द्या, शेतकरी वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। त्यानंतर शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या भिलवडी शाखा कार्यालयात जाऊन शाखा अभियंता राहुल एरडोली यांना निवेदन सादर केलं। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवरील वाढते संकट अधोरेखित करण्यासाठी मारुती मंदिराजवळील झाडाला प्रतिकात्मक फास बांधण्यात आला। शासनाच्या धोरणांमुळे व पाण्याअभावी शेतकऱ्यांची अवस्था बिकट होत असून परिस्थिती अशीच राहिल्यास शेतकऱ्यांना गळफास घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा तीव्र संदेश आंदोलकांनी या आंदोलनातून दिला। निवेदनात जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे। हवामान तज्ज्ञांकडून संभाव्य दुष्काळ परिस्थितीबाबत इशारे दिले जात असताना उपसाबंदी आदेशामुळे ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली। धरणातून सोडण्यात येणारे पाणी पुढे कर्नाटकच्या हद्दीत वाहून जात असताना स्थानिक शेतकऱ्यांना मात्र त्याचा वापर करता येत नसल्याची खंतही आंदोलकांनी व्यक्त केली। उपलब्ध जलसाठ्याचा विचार करून नियंत्रित आणि नियोजनबद्ध पद्धतीने शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच उपसाबंदी आदेशात तातडीने शिथिलता आणावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी बांधवांनी दिला आहे। शेतकरी संघटनेच्या वतीनं, सर्व भिलवडीच्या शेतकऱ्यांच्या वतीनं शासनाला इशारा देऊ शकतो की ही वेळ फास लावून देण्याची वेळ ह्या शासनाच्या दाखरतेपणामुळं व नियोजन केल्यामुळं या शेतकऱ्यावाल्या भविष्यात हा फास लावून शेतकरी मरणार आहे याची जाणीव शेतकऱ्याच्या वतीनं मी शासनाला करून देत आहे। ही उपसाबंदी कोणत्याही नियमात बसून नव्हून पूर्व कल्पना दिली नव्हती उपसाबंदीची, त्यामुळं शेतीचं फार मोठं नुकसान होणार आहे। तेव्हा ही उपसाबंदी शिथिल करून शेतकऱ्यांना एक न्याय द्यावा अशी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं प्रशासनाला मी विनंती करतो। शासनानं अल निनोचा अगोदर प्रवाह आहे असं जाहीर केलं असताना सुद्धा शासनानं आणि पाटबंधारे खात्याच्या नियोजन न झाल्यामुळं आज ही उपसाबंदीची पाळी आपल्या भिलवडी आणि ह्या शेतकऱ्यांची आली आहे। तर उपसाबंदी कायमची न बंद करता, बेमुदत न बंद करता त्याच्यावरती शिथिलता द्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय देऊन थोडा वेळ त्याचा न्याय देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढी मी विनंती करतो। वापरण्यात येते ते पाणी शेतीसाठी आता सध्याच्या परिस्थितीला दिलं पाहिजे। उपसाबंदी ही ठराविक मर्यादेसाठी ठेवावी। आता शेतकरी कसा अडचणीत आहे बघा, निसर्गानं आपल्याला योग्य पद्धतीने साथ दिलेली नाही आणि आता शेतकऱ्याने खरोखरच शाजीभाऊने सांगितलं, आज